मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विज्ञानावर आधारित 20 प्रश्न अभ्यासणार आहोत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेण्यात आलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपली आपुलकीची विनंती, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय आहे? आपले पर्याय आहेत: ए. गोपाळ देवीदास आमटे, बी. दामोदर विनायक आमटे, सी. प्रकाश देवीदास आमटे, डी. मुरलीधर देवीदास आमटे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मुरलीधर देवीदास आमटे. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे आहे. प्रश्न क्रमांक 2. ग्रामीण भागात मृत्यूची नोंद कोणत्या कार्यालयात करतात? आपले पर्याय आहेत: ए. प्राथमिक आरोग्य केंद्र, बी. उपकेंद्र, सी. ग्रामपंचायत, डी. ग्रामीण रुग्णालय. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ग्रामपंचायत. ग्रामीण भागात जन्ममृत्यूची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करतात. प्रश्न क्रमांक 3. डॉट्स औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते? आपले पर्याय आहेत: ए. हिवताप, बी. टीबी, सी. मधुमेह, डी. कॅन्सर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. टीबी. डॉट्स औषध प्रणाली टीबी या आजारात वापरली जाते. प्रश्न क्रमांक 4. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: ए. 11 जुलै, बी. 10 एप्रिल, सी. 7 एप्रिल, डी. 7 मार्च. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 7 एप्रिल. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या तारखेस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5. दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात? आपले पर्याय आहेत: ए. पिवळ्या, बी. लाल, सी. काळ्या, डी. निळ्या. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लाल. दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू लाल रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात. प्रश्न क्रमांक 6. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? आपले पर्याय आहेत: ए. N2H2, बी. H1N1, सी. H5N1, डी. N1H1. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. H1N1. स्वाईन फ्लू H1N1 या विषाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 7. BCG लस कुठे दिली जाते? आपले पर्याय आहेत: ए. डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला, बी. तोंडावाटे, सी. मध्यभागी, डी. यापैकी नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला. BCG लस डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला दिली जाते. प्रश्न क्रमांक 8. डेंग्यू हा आजार कोणत्या डासामुळे होतो? आपले पर्याय आहेत: ए. ॲनाफिलिस, बी. एडिस इजिप्ती मादी, सी. एडिस इजिप्ती नर, डी. यापैकी कोणतेही नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एडिस इजिप्ती मादी. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती मादी या डासामुळे होतो. प्रश्न क्रमांक 9. रेबीज हा आजार कोणाच्या चावल्याने होतो? आपले पर्याय आहेत: ए. सर्प, बी. विंचू, सी. कुत्रा, डी. किडा.
आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुत्रा. रेबीज हा आजार कुत्र्याच्या चावल्याने होतो. प्रश्न क्रमांक 10. टॅमीफ्ल्यू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? आपले पर्याय आहेत ए. स्वाईन फ्ल्यू, बी. अतिसार, सी. कर्करोग, डी. मधुमेह. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. स्वाईन फ्ल्यू. टॅमीफ्ल्यू हे औषध स्वाईन फ्ल्यू या आजारावर वापरतात. मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या, म्हणजे आमच्या नवीन व अभ्यासपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. आणि हो, या व्हिडिओला एक लाईक करून शेअर देखील करा. चला तर आपला पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? आपले पर्याय आहेत ए. जीवनसत्वे, बी. आयोडीन, सी. कर्बोदके, डी. इन्शुलिन. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आयोडीन. गलगंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत ए. डॉक्टर रामचंद्र भालचंद्र, बी. डॉक्टर तात्याराव लहाने, सी. डॉक्टर धोंडो केशव कर्वे, डी. डॉक्टर पंजाबराव देशमुख. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. डॉक्टर रामचंद्र भालचंद्र. महाराष्ट्रात डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? आपले पर्याय आहेत ए. चीन, बी. जपान, सी. भारत, डी. अमेरिका. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भारत. जगात भारत या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला. प्रश्न क्रमांक 14. भारतात कोणत्या ठिकाणी पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? आपले पर्याय आहेत ए. कोलकाता, बी. हैदराबाद, सी. मुंबई, डी. दिल्ली. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हैदराबाद. भारतात हैदराबाद या ठिकाणी पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 15. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता आहे? आपले पर्याय आहेत ए. यकृत, बी. पित्ताशय, सी. स्वादुपिंड, डी. लहान आतडे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यकृत. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत हा यकृत आहे. प्रश्न क्रमांक 16. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? आपले पर्याय आहेत ए. अलेक्झांडर फ्लेमिंग, बी. रॉबर्ट कॉक, सी. रॉबर्ट लुईस, डी. रारूट वॉर्न. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. रॉबर्ट कॉक. क्षयरोगाचा जंतू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला. प्रश्न क्रमांक 17. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? आपले पर्याय आहेत ए. आइन्स्टाईन, बी. कार्ल बेन्झ, सी. कार्ल लँडस्टीनर, डी. लुई पाश्चर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कार्ल लँडस्टेनर. रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टीनर यांनी लावला. प्रश्न क्रमांक 18. नेत्रभिंग जेव्हा पारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष कोणता? आपले पर्याय आहेत ए. काचबिंदू, बी. मोतीबिंदू, सी. रात आंधळेपणा,
डी अंधत्व. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोतीबिंदू. नेत्रभिंग जेव्हा पारदर्शक होतो तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे मोतीबिंदू हा होय. प्रश्न क्रमांक 19. विडाल चाचणी कोणत्या आजारासाठी वापरण्यात येते? आपले पर्याय आहेत ए टायफॉइड, बी कावीळ, सी क्षयरोग, डी कुष्ठरोग. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टायफॉइड. विडाल चाचणी ही टायफॉइड या आजारासाठी वापरण्यात येते. प्रश्न क्रमांक 20. उंदीर चावल्याने कोणता आजार होतो? आपले पर्याय आहेत ए रेबीज, बी पिसवा, सी रॅट बाईट, डी टायफॉइड. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रॅट बाईट. उंदीर चावल्याने रॅट बाईट हा आजार होतो. I'm about to go off like a weapon, fuel to the top, got a filled up engine. In my thoughts, obsession, I will not stop, no I'm never second guessing. I got a God complex, haters